शेतकरी मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड बाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक दिलासादायक असा मोठा निर्णय घेतलेला आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आपल्याला पीक कर्ज घ्यावाच लागते, कारण आपल्याकडे काय पेरणीच्या टायमाला रुपया जवळ राहत नाही। लगन सराई नेमकी झालेली असती, ह्या पाहुण्याच्या लग्नाला त्या पाहुण्याच्या लग्नाला, याला हे भेट घे, त्याला ती साडी घे, याला आहेर घे, याच्यात आपलं सगळं उन्हाळ्यामध्ये टमरेल वाजलेलं असते। मग आपल्याला येतो पेरणीचा टाइम आणि त्यावेळेस लागत आहेत पैसे। मग या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपल्याला पीक कर्ज दिल्या जातं। आता हे पीक कर्ज कशासाठी दिले जातं? आपल्याला पेरणी करायची म्हणून, आपल्याला त्याला खत लागत आहेत म्हणून, बियाणं लागत आहे म्हणून, फवारायला औषध लागत आहे म्हणून, पुन्हा त्या पिकाची काढणी करायची असेल, रद्दारणीचे पैसे द्यायचे, हल्लरवाल्याचे पैसे द्यायचे, याच्यासाठी। आणि पुन्हा काही जवळ खेळतं भांडवल राहावा म्हणून हे पीक कर्ज दिल्या जात आहे। हे काय मोबाईल घ्यायला, पोरायला, खर्चायला, मौज मजा करायला दिल्या जात नाहीत। आणि हे कर्ज घेतल्याच्या नंतर आपण जर त्याचा व्यवस्थित उपयोग घेतला तरच आपल्याला त्याचा फायदा होत असतो। आणि असाच दिलासादायक निर्णय हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेला आहे की शेतकऱ्याला वेळेवर पीक कर्ज मिळालं पाहिजे, पीक कर्जामध्ये सुटसुटीतपणा असला पाहिजे, आणि शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी जे काही कागदपत्र लागतात या कागदपत्रामध्ये कमीत कमी कागदपत्र लागले पाहिजेत। आणि त्यासाठीच केंद्र सरकारनं सुद्धा ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर डिजिटल आयडी शेतकऱ्याला काढून दिलीत। आणि आपली 7/12 त्याला कनेक्ट आहे, आपण वावरात काय पेरलंय हे त्याच्यावर कळतंय, आपण कुठून कर्ज घेतलेले ते कळतंय। म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या त्या फार्मर डिजिटल आयडीशी कनेक्ट आहेत। आणि अजूनही लय शेतकऱ्यांना अजून ते फार्मर आयडी कार्ड नाही, का त्याच्या हे लक्षात आलं नाही की आपल्याला पीक विमा भरायचा असेल तर तेच लागत आहे, आपल्याला PM किसानचे पैसे पाहिजे असतील तर तेच लागत आहे, नमो शेतकरीसाठी फार्मर आयडीत लागतोय। अशा बऱ्याच गोष्टीसाठी हा फार्मर आयडी तसाच आता यापुढे आपल्याला जर किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पीक कर्ज घ्यायचा असेल तर हा फार्मर आयडीत लागणार आहे। त्याच्यामुळे जर काढला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण आपल्याला काय आहे, जेव्हा तहान लागते का तवा विहीर खांदायचं ध्यान होतंय, आणि मग पाणी लागन का नाही त्याची गॅरंटी नसती। त्याच्यामुळे जे काही नियमावली आता ठरवलेले आहेत या बँकेनं या किसान क्रेडिट कार्डच्या बाबतीत, तर त्या समजून घ्या, कारण आता यापुढे त्याची सविस्तर नियमावली येणार आहे, त्यावेळेस तर आपण बोलणारच आहोत। पण आता सध्या महत्वाचा जो काही निर्णय घेतलेला आहे तर हे पीक कर्ज आपल्याला 2 लाख रुपयापर्यंत कोणत्याही प्रकारचं तारण नाही ठेवलं तरी भेटत आहे। त्याच्यासाठी कोणतंही तारण द्यायची गरज नाही, आणि त्याच्यात सुद्धा मर्यादेत वाढ केली। आता हे 3 लाख रुपयापर्यंत केले, म्हणजे 3 लाख रुपयापर्यंत घेतलं तरी आपल्याला 7/12 बोजे आणायचं काम नाही, कोणतं तारण द्यायचं काम नाही। आणि पुन्हा त्याच्यात आपण जर वेळेवर हे कर्ज भरलं तर आपल्याला 3% सवलत मिळते, पण आपल्याला ती घेताच येत नाही, काऊन तर आपल्याला पाहिजे तेवढं उत्पादन होत नाही, आपल्या शेतीमालाला भाव नाही। म्हणजे आपण पहिलेच बेजार, आणि त्याच्यात ह्या लगन सारा येतात मधात, म्हणजे उरले सुरले थोडेफार पैसे तर ते त्याच्यात जातात। आणि त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यात हे कर्ज माफी सारखं आलं तर काही भरू शकणारे असतात का, ते भरीत नाही, त्याला वाटतं माय जे भरीन त्याचं माफ व्हालंय, आपण काऊन बेजार व्हायचं, ते भरीत नाहीत। आणि याच्यामुळे आपल्याला ह्या सवलतीचा 3%चा काही फायदा घेता येत नाही। आता कर्जमाफी तर चालू आहे प्रक्रिया, ते आल्याच्या नंतर त्याच्यावर तर आपण बोलूच। पण यामध्ये आता किसान क्रेडिट कार्ड बाबत जो महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, तर आता लोक याची मर्यादा 5 वर्षाची होती ती आता 6 वर्षाची केली, आणि याच्यात बरीचशी चांगली एक नियमावली तयार केली। या नियमावली बाबत ज्यावेळेस सविस्तर नियमावली त्यावेळेस आपण याच्यावर बोलूच। तोपर्यंत तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।